पोलिसांना दारात बघितलं ना तर लोक
थत्तर कापायची. अगं पण मी पोलीस ठाण्याला गेलो हे हिला माहित होतं. संध्याकाळी आमच्याकडे कोणीतरी आलं आणि विचारलं हिला कुठे गेलेत म्हणून. मग काय सांगितलं सासूबाईंनी? अगं कपाळाच्या कुंकवाचं मळवट देखील लहान वाटेल एवढे मोठे डोळे केले आणि घाबरून इकडे तिकडे बघितलं, कोणी ऐकत नाही ना. आणि तुम्ही कोणाला सांगू नका, तुम्हाला म्हणून सांगते, हे सुद्धा बजावलं. आणि जणू काही मला शिक्षाच होणार आहे, जन्मठेपेची शिक्षा होणार आहे असं समजून तिनं गंभीर आवाजात सांगितलं की काय बाई आता पोलीस ठाण्याला गेले, आता परत येतो की नाही कुणास ठाऊक. अगं असतेच काय, अशा अर्थाचा मोठा सुस्कारा सोडला. आणि ह्या अशा आठवणी आणि याच्यावर एक मला गोष्ट सांगितली माझ्या वडिलांनी, ती त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलेली, म्हणजे ती पण माझ्या आजोबांनी त्यांना सांगितलेली, ती सुद्धा लोकमान्यांच्या काळातली. टिळकांच्या घरातली? हो मग त्याचं झालं असं, एकदा टिळक साहेब बाहेर गेले होते आणि त्यांना भेटायला एक गोरा साहेब आला होता. तर त्याने त्या साहेबानं सत्यभामाबाईंना म्हणजे टिळकांच्या पत्नीला विचारलं, टिळक साहेब आहेत का घरात? तर त्या म्हणाल्या, कोपऱ्यात काठी दिसत नाही. त्याने काय त्या साहेबाला काहीच कळलं नाही. त्याने पुन्हा विचारलं, टिळक साहेब आहेत का घरात? त्या म्हणाल्या, कुंटीवर पगडी दिसत नाही. अगं तरीही त्या साहेबाला काहीच कळलं नाही. शेवटी पुन्हा त्याने विचारलं, आहेत का टिळक साहेब घरात? शेवटी त्या म्हणाल्या, जोडे दारात दिसत नाहीत. या अशा आठवणी. आणि एकदा ह्या आठवणी ना मनात आणल्या तर उरात साठवलेल्या असतात, पण एकदा आठवायला लागलं ना म्हणजे ऊर भरून येतो. नव्या सुनेच्या नाकातल्या नथीसारख्या असतात त्या आठवणी. नाकातल्या नथीसारख्या म्हणजे? त्याचं असं, नव्यानं नथ नाकात घातली म्हणजे नाक दुखतं आणि डोळ्यात पाणी येतं, होय की नाही? अगं पण नथ घालण्याचा सोच दांडगा, नाक दुखल्याशिवाय राहत नाही आणि नथ घातल्याशिवाय राहत नाही. तशाच्या आठवणी आठवल्याशिवाय राहत नाही आणि एकदा आठवायला लागलं ना म्हणजे डोळ्यात पाणी उभं राहतं. बरं असू दे, तू तुझ्या नवऱ्याचं काय सांगत होतीस? कुठल्या तरी पिक्चरची स्टोरी लिहितायत ते, विभक्त कुटुंबावरती कथानक आहे म्हणून. अच्छा, विभक्त कुटुंबावरचं कथानक. अगं म्हणजे त्याच्या मनात तसं आहे ते, अगदी त्याच्या आवडीचा विषय आहे तो. असं अजून सुरेश आणि म्हणता तुझी नाही आली? नाही ना, भाऊजींनी तरी छत्री नेलीये, मनसांनी ती सुद्धा नेली नाहीये. मला भीती वाटते. का ग? अहो आबाळ भरून आलंय, पाऊस यायचा. हा होईल मोकळं, होईल मोकळं. अगं हे भरून येणारं आभाळ आहे ना, हे बापाच्या डोक्यावर लग्नाला आलेल्या मुलीसारखं असतं. होईल मोकळं. अरे हो, बरी आठवण झाली. मी तुझ्या वडिलांना पत्र लिहिलं होतं ते आपट्यांच्या स्थळाविषयी, पण अजून त्यांचं उत्तर आलं नाही. आपटे आमच्या नाशिकचे आपटे? हो. ते स्थळ चांगलं नाहीये मामांजी. का ग? मला तिथं नेलं होतं दाखवायला, पण मुलगा चांगला नाहीये. हा म्हणजे तुला नापसंत केलं म्हणून? तसं नव्हे मामांजी, पण वडिलांची भांडून वेगळा झालाय तो. वडिलांची मतं पटत नाहीत त्याला. तिथं नका देऊ वंसांना. ठीक आहे ग. अगं लग्नापूर्वी वडिलांबरोबर न पटणाऱ्या मुलांचं लग्न झाल्यानंतर मात्र आपल्या बाजूने चांगलंच पटतं. हा तसं नाही मामांजी, जो जन्माला त्यालाच नाही सांभाळू शकत तो जन्माचा जोडीदार काय सांभाळणार? तिथं नका देऊ वंसांना. तुझे विचार चांगले आहेत, पण हे असेच राहिले तर चांगले आहेत. पण हल्ली ते नाही टिकत. तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात कोण शिरलंय की तरुणपणी वाटत असतं माणसाला की वेगळं राहण्यात सुख आहे म्हणून. पण माधवच्या म्हणण्याप्रमाणे मला वाटणी करता लागली तर मला एकट्याला काही करता येणार नाही ना. माझ्या भावाला, धाकट्या भावाला रघुनाथाला विचारायला हवं. सैनिक आहे तो, कर्नलच्या हुद्द्यावर येतोय तर आता पत्र आलंय त्याचं. हे वाटणी प्रकरण त्याला अजिबात आवडणार नाही. अत्यंत चीड आहे त्याला या वाटणी प्रकरणाची. आणि त्याच्या अप्रोक्ष मी काही यातलं केलं तर रागवेल तो. थोडाच स्वभाव आहे त्याचा.
मी आणतो. अगं ही वेळ चांगली नाहीये. शिवाय काकड्या लागल्या 4-5 त्या मी घेऊन येतो. अहो मी आणते ना. अगं नको म्हटलं ना. अगं ही वेळ चांगली नसते. बाहेर ऊन आहे ना, जनावर बाहेर पडतात गारव्याला. मी येतो. आस्तिक आस्तिक काळ भैरव, आस्तिक आस्तिक काळ भैरव. तुम्ही कोण? मी विनायक विघ्ने. इथून 2 घरं टाकली की 3रं घर लागतं ते माझं. तशी या गावात 5-7 घरं आहेत माझी. माधवला माहित आहे. घरात कुणीच नसतं माझ्या. पहिली बायको मेली, दुसरीला शोधतोय. तुम्हाला यायला घरी हरकत नाही माझ्या घरी. येत जा ना. अहो इथली माणसं ती घरचीच समजतो. सध्या घरात कोणी नाही. तुम्ही आहात ना. मामांजी. अच्छा ते आहेत घरात. सुचवायची पद्धत आवडली आपल्याला. लेखकाच्या घरातली पद्धत आहे. ठीक आहे. ते बाहेर गेल्यावर येतो मी. म्हणजे त्यांना आवडत नाही ना मी या घरात आलेलं. आणि माधवजने त्यांचं वाकडं आहे म्हणे. त्याच्याकडेच माझं काम होतं. मग ते घरी आल्यावरती या. तेच आलेत का बघायला आलो होतो. आणि तुम्ही दिसला. बरं वाटलं. नाही म्हणजे यापूर्वी तुम्हाला कधी पाहिलं नव्हतं ना. तुम्हाला माहित नाही. तुमचे पती आणि मी एकदम जीवाचे दोस्त आहोत. त्याचं सुख तेच माझं सुख असं समजून चालतो आम्ही. कळलं मला. या आता. आता येत नाही. आता जातो. नंतर येईल. आठवण ठेवा. तशी जरूर नाही वाटत मला. माझी नव्हे, माझ्या निरोपाची. आणि काय हो मंदा पुढे दिसत नाही. आली नाही वाटतं अजून. काय मंदा? एकेरी नावाने हाक मारताय. कोण लागते मंदा? तुमची बायको लागते. व्हावी तोच तर माझा प्रयत्न आहे. हे बघा पाय पुसण्यानं ना हात रुमाल होण्याची इच्छा धरू नये. चला निघा इथून. मामांजी. मामांजी. जातो. काय आहे ना गारव्या करता जनावर बाहेर पडतात या वेळेला. एखादा डसू नये म्हाताऱ्याला. मला बोलवलं. काय हे महिनी दादाला सांगत सिगारेट सोडायला. का हो? हट्टेने नाही सांगत. अगदी डोक्यात राग घालून सांगते बघ. काय पहिलंच तुमच्या डोक्यावर पडलेला. अहो माझं लक्षच नव्हतं. कसं असणार लक्ष? तू बघत बसली असशील वाट आपल्या नवऱ्याची. आता वाट मी कशाला बघायची? चांगले 2 महिने झालेत लग्नाला. आता वाट बघायची ती तुम्ही. तो रमेश केव्हा येईल? आपलं आडनाव केव्हा बदलेल? या वहिनीच्या दासातून सुटून आपण कधी एकदाचे सौ होऊ. ही वाट तुम्ही बघायची. मग काय म्हणतोय रमेश? रमेश? कोण रमेश? मला नाही हा ठाऊक. ठाऊक नाही असंच सांगावं लागतं. काहीतरीच काय? तुला कोणी सांगितलं? आम्हाला सांगितलं एका पत्रानं. पत्र? कुणाचं पत्र? मला नाही हा कोणाचं पत्र विचारायचं. तुम्हाला कुठं? अहो तुमच्या ते संस्कृतच्या पुस्तकाला आलंय पत्र. तू का घेतलंस ते पुस्तक? अण्णांनी पाहिलं. कसा सापडला चोर? सांग ना ग वहिनी. अण्णांना समजलं. हो मीच सांगितलं त्यांना. हे सारे चांगले नव्हे. असे रागवलेत तुमच्यावर. अगं पण माझी काहीच चूक नाही. ते मला भेटले. गॅदरिंगच्या वेळेला आमची ओळख झाली. ते काही मला सांगू नका. मामांजी आले ना की त्यांनाच सांग. मेला आमचं नशीबच दड नाही. लग्नही जुळत नाही कुठं. म्हणजे सुटेल एकदाची. मला थोडं विष देते का आणून? विष कुठं मिळतं ते सांगा. मग ते आणून. मला नाही माहिती. मग जीव तरी घे माझा. तरी आहे कुठं तुमच्याकडं? तो तुम्ही तर रमेशला घेऊन आलात ना. मला उघड घेता येत नाहीये ना म्हणून. कसं दुसऱ्याने नाव घेतलं म्हणजे बरं वाटतं ना माणसाला. तुला फार काळजी माझ्या बऱ्याची आहेच. म्हणूनच गळा कापलास. अण्णांना पत्र दाखवून. नाही बरं दाखवलं मी कोणालाच पत्र. नका काळजी करू. खरंच? एवढा सुद्धा विश्वास नाही. आणि म्हणे वहिनी माझी लाडकी. लागली असेल ना की झालंय खाणं हॉटेलात त्या रमेश बरोबर. वहिनी अशी थट्टा नाही करायची. बरं राहिलं. बरं आडनाव काय त्यांचं? भांडारकर. कसा आहे मुलगा?
वडील वगैरे आहे? एम ए लेक्चरर आहे आमच्या क्लासवर. वडील? ते अच्छा ते का? बर. आणि कोणी भावंड? कोणी नाही, एकटेच आहे. आणि इस्टेट? 2 घरं आहेत स्वतःची आणि शेती आहे जवळच खेड्यात. अय्या, अहो चांगलं आहे की मग स्थळ. मग बोलू का मामांजींबरोबर? नाही आता नको. का गुपचूप करायचंय? कसं नाही, ते स्वतः येणार आहेत त्यांच्या वडिलांची संपत्ती मिळाल्यावर आजच दादाला भेटायला. आणि संपत्ती नाही मिळाली तर? असं नाही होत. वडिलांच्या आत्महत्यात बनायला असायलाच पाहिजे. बरं राहतात कुठं? रुक्मिणी सदान टिळकवाडी डेक्कन जिमखाना केअर ऑफ विष्णू वामन भांडारकर. भाऊजी कोणाचा करता? आमच्या कॉलेजात आले लेक्चरर म्हणून. लेखाचे छत्र्या सुद्धा घेत नाहीत विकत. मला विचारलं, मिस्टर सुरेश जरा छत्री देता का? मी म्हटलं वारेने उलटे. तर म्हणे चालेल, मी नवी आणून दे. हे देणार आणून नवी? मी मनात म्हणालो सुद्धा नवी आणून देणार होता, मग आधीच का नाही घेतली? पोरींच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी लेखाचे अप टू डेट कपडे घालून येतात. अहो मग तुम्ही कशाला दिलीत छत्री? नाही म्हणालो असतो तर काटा काढला असता ना क्लासमध्ये. संस्कृत विषय आहे त्यांचा, या विषयात आहे आमची रस. बाकी काय म्हणा, झालो असतो नापास तर सांगायचं ठरवलं होतं घरात. काय? पुढच्या वर्षी क्लास मिळवण्यासाठी यंदा ड्रॉप घेतला. पण म्हटलं नको, प्रोफेसरशी संधान बांधून परीक्षा पास होऊया. काय म्हणा, हे लेखाच्यांचे उद्योग त्यातले. भावाशी संधान बांधून बहिणीशी लग्न जमायला बघतात. सुरेश, अरे हो अक्काबाई, तुम्ही आहात वाटतं इथं. संपूर्ण कॉलेज कसं तुमच्या नावाने. भिंतींवर सगळ्या प्रकारचे जाहीरनामे लागलेत तुमच्या स्वयंवराचे. मग तुझं काय बिघडलं त्यात? म्हणे तुझे काही बिघडले त्यात. आमची पोझिशन डाम झाली. का हो भाऊजी? खाऊ का वहिनी, त्याला आणि मला सोबत पाहिलं की पोरं मला म्हणतात आहे बुवा, तसं काय माझ्याच लग्न होणार आहे. मारत कशी ना सूर्या? सूर्या का? चांगला आहे ना, सुरेश नाव ठेवलंय माझं. तर म्हणे सूर्या. त्या रमेशला म्हणशील का रम्या? अहो नवऱ्याचं असं कोणी नाव घेतं का? आणि तुम्ही कशाला एवढे चिडताय? हा, यांचं जर परस्पर लग्न जमलंच तर मामांजींचे श्रम नाही का वाचणार वर संशोधनाचे? यांचं चाललंय संशोधन. पण आमच्या सगळ्या रसायनांची भट्टी उलटली. हा? कसली भट्टी? अगं वहिनी, फर्स्ट क्लास करिअरचा मुलगा म्हणून इम्प्रेशन ठेवतो मी कॉलेजात. उभं राहायचं होतं मला गॅदरिंगच्या निवडणुकीला सेक्रेटरी म्हणून. तुम्ही धोरणच बिनसलं बघ, सगळा फियास्को झाला. अरे मग तू राहा की उभा, तुला पण नको म्हणताय. तुला पण नको म्हणते. कोण देणार मत आम्हाला? का? तुझा भाऊ म्हणून आता मुलींची मतं मिळायची नाही. आता त्यांनी काय केलंय त्या मुलींचं? त्या सगळ्या जळत असतील ना, आपला चान्स गेला म्हणून. कसला स्वयंवराचा? नाहीतर काय. आणि मुलींची मतं ज्या बाजूला त्या बाजूला मुलांची मतं. यांची तोंडी तिकडे फिरते, तिकडे यांचे पाय. बाईक बुद्धी लेखाचे. अहो तुम्ही कशाला एवढं चिडताय? अगं मी सांगते ना वहिनी, त्या कुंदानं काढलं असेल काहीतरी खरं. गप्पा बसा का गप्पा बस. सांगा हो तुम्ही. कोण आहे कुंदा? गुप्ते, कुंदा गुप्ते. ज्युनियरला आहे यंदा, नटवी मेली. काय चांगलं तोंड दिलं ना वाटतं देवानं. तुम्ही मुलींना दुसऱ्या मुलींबद्दल कधी चांगलं बोलतच नाही. अगदीच काही वाईट नाही सापडलं तर तिचे कपडे माझ्यापेक्षा हलके आहे असं म्हणतात. सरळ शब्द बोलायला काय जाते? अहो पण तुमच्या नात्याला केवढ्या मिरच्या झोपल्या? अगं झुमणारच. सारखं मला घिरट्या करत असतो तिच्या घराभोवती सायकलवरनं. हो काय हो भाऊजी? होय बरं होय. दादा सुद्धा तेच करत होता. आत्ता झालाय वाटतं स्टोरी. तुम्ही होता वाटतं त्यांच्या हो पाळतीवर. मग मोठेपणे आपण कसं वागायचं, कसं राहायचं म्हणजे धडे घेत होतो. आणि असं आम्ही केलं ना तरी आम्ही पुरुष आहोत. तुमचं काय? अण्णांना जर समजलं ना हिनं परस्पर लग्न जमवलंय का प्रोफेसरशी तर काय होईल आहे का माहीत? अरे काही होणार नाही अण्णा, काही होणार नाही. सरळ उठेल आणि तिचा हात त्याच्या हातात देईल. अरे उद्या हिनं पळून जाऊन आमच्या तोंडाला काळोखा फासण्यापेक्षा आपणच हिचं लग्न त्याच्याशी लावून दिलेलं काय वाईट आहे? मामांजींनी ऐकलं वाटतं. अरे ऐकलं कशाला? या इकडे या. घरी हेच घडतंय. माणसं आणि नावं वेगवेगळी, चेहरे तेच. अगं मीच लिहून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी माझ्या पूर्वीच्या नाटकात. विभक्तीचा प्रत्यय. हो. हो ना अण्णा? अगदी बरोबर. काय छान नाटक आहे ते. हो हो. अण्णांना सांग म्हणे काय छान नाटक आहे ती. अण्णा
लाडगुडी लावते तुम्हाला हं? तुम्ही काय बोलायला नकोत ना म्हणून हं? अहो तुमच्या अपरोक्ष मी नावं ठेवते तुमच्या नाटकाला. अरे हे सुद्धा मी लिहून ठेवलंय. अशा कवींना द्रष्टा म्हणतात हो की नाही अण्णा? अगदी बरोबर. बघा अण्णा बघा. अहो तोंडावर तुमची निंदा करते हो तोंडावर. निंदा नाहीतर काय द्रष्टा म्हणजे शिव्या ही नटद्रष्टासारखी संस्कृतात. वा वा अरे तुझं हे संस्कृतचं ज्ञान अगाध आहे. संस्कृतचे कोण आहेत प्रोफेसर तुझे? भांडारकर हं? नवीनच आला. हं? सॉरी अण्णा आले काही येत नाही शिकवायला हो. काही येत नाही. आपलं असतं का लक्ष क्लास मध्ये. आता तू का त्याचा काय वार घेतेस? आता मी सांगू का अण्णा? भाऊजी अगं जाऊ दे ग. आता तो आणखी मला काय नवीन सांगणार आहे? मला सगळं कळलेलं आहे. मग काय म्हणता? कसा आहे मुलगा? बावलट आहे. तुम्हाला सांगतो अण्णा प्रोफेसर आहे संस्कृतचा, वाटतो सायन्सचा आणि बोलतो गणितात. गप्पा बस. मूर्खासारखाचं काहीतरी बनवू नकोस कुठे. मग कधी येणार मला भेटायला? आजच येणार आहेत. वडिलांची संमती मिळाल्यावरती त्यांना भेटायला. माधवला भेटायला? हा हा बरोबर आहे बरोबर आहे. आता तोच करता आहे ना या घरातला. हुंड्याची त्याची जबाबदारी आहे. पण मी मात्र आनंदानं संमती देईन. मामांजी हा. तुम्ही एवढा लवकर हो म्हणाल असं वाटलं नव्हतं माणसांना. हा नाही वाटणार. अगं नाहीच वाटणार तुम्हाला. तुम्हाला तरुणांना नाही ना आम्ही म्हातारे अगदी अडगळीसारखे वाटत असतो. अगं बोलून सोडून विचारपूस करून लग्न केली तर नको काय म्हणणार आहोत आपण. आता पाय घसरून पडलं नाही म्हणजे झालं. पण आता वाईट एकाच गोष्टीचं वाटतं गावाला बघायला आणि तुझी पाठवणी करायला तुझी आई नाही याचं. कडवटीला सुपारी लावून मामांजी या आठवणी सुनबाई या आठवणी. ये ये बैस ये. अगं ही माझी मुलगी तशी तू सुद्धा माझी मुलगीच आहे. आणि अगं ह्या घरात ना मामांजी तुम्ही बोललात ना माझ्याशी की माझे वडीलच माझ्यासोबत बोलतात असं वाटतं मला. सासर आणि माहेर या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत ना असं कधीच नाही वाटलं मला इथे. अगं हीच गोडी आहे एकत्र कुटुंबाची मुलीनं. आम्हा मात्र तुम्ही काही ऐकलं नाही तरी चालेल. पण एक गोष्ट मात्र ऐका. हेच माझं माहेर तेच माझं सासर असंच समजा. एकत्र घरात राहा. एकत्र कुटुंबात हे राहण्याचं हे सुख कोणत्याही कारणानं किंवा सुखाच्या खोट्या कल्पनेनं घर विभक्त करू नका. अरे हो मोलाच्या नादात विसरून गेलो. जा रे सुरेश सूर्यांचा घरातलं. अण्णा कुटुंब विभक्त करू नका म्हणताय आणि मला सूर्य आणायला सांगताय. चावटपणा करू नको. सूर्यान म्हटलं सूर्य घेऊन ये. भारी गडबड करतोय या. अय्या अण्णा आपल्या घरात या. हो नाही सांगितलं. 4-5 पाहिल्या होत्या. बहुतेक वांद्रांची नोंद झाली. या वांद्राशिवाय कोण जातं. हा तुझ्या नवऱ्याचा पण देतो. ही सगळीच तुला. वा. आपल्या हाताने लावलेल्या फळाची गुढी काही वेगळीच असते नाही. अण्णा कागदी कडू आहे. असेल असायची. सगळीच फळं गोड मिळते असं थोडीच आहे. एखादं कडूही असायचं. काय झालं तुझ्या स्टोरीचं? झालं का डिस्कशन? तिनं पोचायलाच वाटत बातमी तुमच्यापर्यंत. अरे जरा तोंडात तीळ भिजत नाहीच्या. जरा स्वतःचं खाजगी आयुष्य जगायला शिका म्हणावं. अरे पण तिनं सांगितलं ते मलाच सांगितलं ना. मी बाप आहे तुझा का वैरी आहे? ज्या त्या बाबतीत तुमचा सल्ला, ज्या त्या बाबतीत तुमचं मार्गदर्शन. काय चाललंय काय? इथं मिळवून आणतो मी, श्रम करायचे मी, घरात धान्य भरायचं मी,
चढवायचं चुलीवर मी आणि स्वयंपाक झाला की हिरं तुम्हाला विचारायचं, मामांजी पानं घ्यायची का म्हणून. म्हणजे मला काहीच किंमत नाही, काहीच किंमत नाही माझी घरात. घरात नाही तर नाही, बाहेरही नाही, स्वतंत्र अस्तित्वच उरलं नाही मला. बोल बोल, त्याच्या पुढचं तुझं वाक्य बोल. वेगळं व्हायचंय मला, सांगून टाक एकदा. अरे स्वतंत्र अस्तित्व नाही म्हणतोस, तुला स्वतंत्र अस्तित्व आहे, पण ते तुला टिकवता येत नाही. त्याला मी काय करू? जसे तुझे विचार तसे आचार, जसे आचार तसं वागणं. कसं टिकावं, कसं लोकांना पटावं. लोकांना खरं हवं असतं, जे अनुभवायला मिळतं, जे भोगावं लागतं आणि भोगावंसं वाटतं असं काहीतरी. असं नाहीये, तुमची पिढी संपली आता, तरी पण तुम्हाला हवं असतं आपलं वठवलेलं वागणं टिकवायला. म्हणून घेतात तोंडसुख वाटेल तसं वाटेल त्याच्यावर. नवीन वाङ्मयाला सुरुंग लावायचा चंग बांधलाय ना तुम्ही. अरे माझं नुसती फुंकर मारली तरी जे उडून जाईल, त्याला सुरुंग कशाला हवाय? हेच ते, जिथं तिथं तुमची गळचेपी, जिथं तिथं मुसळधावी. नवीन नवीन म्हणून जे जे जन्माला येतं ते तुमचं शत्रू. अरे पण हे सर्व जुन्याच्याच पोटी जन्माला येतं, एवढंच विसरू नकोस तू. मला काही ऐकायचं नाही आहे आणि कोणता उपदेश नकोय मला. मी घालावी या घराचा आणि या बंधनांचा. तो विनायक विघ्ने भेटला काय तुला? त्यानेच सांगितलं नसेल आपल्या पावलावर पावलं ठेवायला. हो, तोच भेटला होता. लिखाणावर खुश आहे ना माझ्या तो, म्हणून सलते आमची मैत्री तुमच्या डोळ्यात. कळतं मला ते. बघवत नाही तुम्हाला, मुलाला मिळालेलं नाव लौकिक नको तुम्हाला. अरे असं काय करतोय? धुळायस का? मोहर कितीही जास्त झाला तरी आंब्याच्या झाडाला त्याचा भार होत नाही. अजून बाप झाला नाहीस ना, म्हणून बोलतोयस. त्याला काय अक्कल लागत नाही. लागते, त्याला सुद्धा अक्कल लागते. ती असेल तर असं बोलला नसता. ती अक्कल असती तर बापाशी काय बोलावं आणि काय बोलू नये हे कळलं असतं. सुनबाई, शांत कर त्याला. बाहेरचा उकडा घरात घेऊन आलाय तो. अरे तुम्ही असे गोंधळल्यासारखे काय उभे? मी जरा बाहेर जाऊन अण्णा, काय रे? आपल्याला नाटकाला जायचंय ना. नाटकाला? हो अध्यक्ष, आता तुम्ही? अरे हो, आम्ही येणार आहोत. ठीक आहे. छत्री घेऊन जाता का? असू द्या दे. वहिनी, मला भूक लागली. चला देते. ए वहिनी, आम्ही का? वहिनी तू राहू दे, मी देते. चल रे, इथे का थांबलास? सुरू बोलत नाहीस? रागावली? हो. का? उशीर आलो म्हणून? नाही, आणखी थोडे उशिरा नाही आलात ना म्हणून. अहो किती रागवलात मामांजींवर. त्यांच्यावर नाही ग, मी आमच्या धंदेवाल्यांवर चिडलो. काहीतरी निमित्त काढून पैसे द्यायच्या तारखा पुढे ढकलतात. आणि आज एक ना सांगतो, आज निघाला होता विषय विभक्त कुटुंब पद्धत असावी की नसावी. हा मी म्हटलं असावी, काय वाईट आहे? विभक्त कुटुंबाचं सुख काही वेगळंच आहे ना. पण कुणालाच पटेल ना. कसं पटेल? तुम्हाला पटतं म्हणून सगळ्यांनाच पटायला हवं का? अहो वडीलधारी माणसं आहेत ती. काय वाटलं असेल मामांजींना? त्यांना काय वाटत नाही. ते वय झाल्यावर चढ लागतं ना माणसाला, तशी स्थिती झाली नाही. काही नाही या तरुणातही नाही सापडायचं नाही ते समोर विचारत मामांजींचे. का ग, आज एवढी तरफदारी करते सासऱ्याची? वडिलांची किंमत ते जवळ असल्यावर नाही कळत. त्यासाठी माझ्यासारखं लांब येऊन राहावं लागतं. बघणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे की. चंद्रावर जमलेल्या ढगांसारखे असते ही म्हातारी माणसांच्या. ढगांच्या दृष्टीने असतो तो आपलेपणा, पण बिचाऱ्या चंद्राला वाटतं त्याचं संकट. मला कल्पना करता येते म्हणून तुम्ही लेखक आहात. पण मामांजींच्या अनुभवाचा कस नाही त्यात. अगं आजची तरुण पिढी लेखक म्हणून डोक्यावर घेऊन नाचते मला. जगातली प्रत्येक वस्तू जर सोन्याच्या भावाची असती ना, तर पितळ्याची भांडी सोन्याच्या दुकानातून विकत घ्यावी लागेल. सुलो,
जाऊ दे असं तुझं माझं नातं काय लेखक टीकाकाराचं नाहीये आणि या साहित्याचा कटकटी हव्यात कशाला संसारात आता इतका वेळ तिकडे तेच चाललं होतं. आता थोड्या वेळाने एक विद्वान येणारच आहे. त्यांना गोष्ट आवडली तर पिक्चर येणार आहे म्हणे. मुलगा श्रीमंत आहे पण सगळ्यांच्याच नशिबात आमच्या वडिलांचं भाग्य लिहिलं नाही ना. तिथं पैसा आम्हाला मोजावा लागतोय आणि तिथं कवडी कवडी बाप मुलासाठी जोडतोय. पटत असेल त्यांचं त्यांच्या वडिलांशी. मूर्खपणा आहे सगळा. मी ठरवलंय त्यांना गोष्ट आवडली तर ठीक नाहीतर आपणच काढायचा चित्रपट. काय तुम्ही? मी म्हणजे अगं मी नाही काही. माझा एक दोस्त आहे विनायक विघ्ने. तो देणार आहे मला पैसे कर्जाऊ. कर्जाऊ? हो. अहो कशाला नसत्या माणसांच्या नादी लागताय. का दाखवतो ना अण्णांना माझ्यात एक जिद्द आहे म्हणून. पहिलं सुरू पुन्हा आलो आपण त्या विषयावर. मेल्या चोरून बोलणं ऐकतोस? दादा हा तुमचं बोलणं चोरून ऐकत होता. अडून बघत होता तो. अरे काय म्हणते मंदा? काय वाटेल ते सांगते ही. म्हणजे आम्हाला काय नवरा बायको खोलीत बोलत असताना चोरून ऐकू नये इतकं सुद्धा कळत नाही वाटतं. लागलं मग किती पाठी. पुरे हे बघ म्हणता आम्ही जरा बाहेर चाललोय. एक गृहस्थ येणार आहेत कामाला बसणार आहोत आम्ही. तर चहाची तयारी करून ठेव. मी ठेवते चहा. नाही नको तुम्ही चला आमच्या बरोबर बाहेर. परवा दुकानात बघून ठेवलेली साडी आणायची आहे ना. नाही तर दुकान बंद होईल मग बसाल रडत घरात नेसायला काहीच नाही म्हणून. तुम्हा बायकांना ना कितीही साड्या घ्या घरात नेसायला नाही ही रड तुमची संपायची नाही. चला आता. थोडे पैसे पैसे कशाला? साखर सांगते. मग अण्णांकडनं घे ना. अण्णा घरात नाही. या चला तुम्ही सगळे आमच्यावर अवलंबून तरी आम्हाला किंमत नाही. चला आता चला. सुरेश जा 1 किलो साखर घेऊन ये. हे मी नाही जाणार. आमच्याकडे एक रोज द्यायचे. अरे आत्ता जाऊन येशील. कितीचा एवढा वेळ लागणार आहे? जा. पण मी इथं नसताना ते आले म्हणजे तुला भेटतील ना ते. मग काय बिघडणार आहे त्यात? मग सगळंच बिघडलं. तुला कडे येणार आहे. आमचं आपलं निमित्त आहे. तुला माहितीये छत्री घेऊन येत आमची. पावसाकरता छत्री घेतली छत्री करता पत्ता घेतला. म्हणजे सर येणार आहे? हो. ए सूर्या ऐकणार आहे. जा ना. एवढं मोठ्या बहिणीचं ऐकणार नाही. शाळा ना तू. आता नाव लेडी गुडी आणि शाळा तू. मी काय शालकरी पोरगा वाटतो माझी समजूत घालायला? मी नाही बाबा. ती कुंदाच म्हणत होती परवा. काय म्हणत होती फार हुशार आहे तुझा भाऊ. माझ्याबद्दल बोलत होती? हा. आणि म्हणत होती तुझ्या कविता फार आवडतात तिला. काय ते हा निळे निळे केस तुझे दात गुलाबी गहिरे नेत्र तुझे शुभ्र वर्ण कुरळ नासिका बरे. तसं नाही ग अक्का. मग निळे निळे नयन तुझे गाल गुलाबी गहिरे दात तुझे शुभ्रवर्ण नेत्र तुझे शुभ्रवर्ण काय थोडे पांढरे असतात वाटतं आणि सरळ नासिका बरं कुरळ नाही. हा तेच ते. आणि म्हणत होती भेटणार आहे तुला. कधी? आम्ही नाही बुवा सांगणार. सांग ना काका सांग ना कधी भेटणार आहे? नंतर सांगेल. आधी साखर घेऊन येते. हे बघ उशीर झाला. दादा आला तर उगाच रागवेल. जा. कोण? दादा रागवेल का तू रमेश रागवेल? सावटपणा करू नको. घे. ते चालत नाही जाणार आहे एवढ्याला. 5 रुपये कमिशनचे 2 रुपये सायकलचे घे. घे त्यात ना. जा आपण. ओके. बगीचा
त्याची आपली ज्याला त्याला अडचण. काय झालं झालं वडिलांशी बोलणं? संमती दिली नाही म्हणाले? तुम्ही बोलत का नाही काहीच? काय झालं सांगा ना. 2 लाख रुपये हुंडा मागितला वडिलांनी. देतील तुझे वडील? 2 लाख रुपये हुंडा? मग लग्न? असा एखादा हिशेब घातल्यासारखा विचार करता तुम्ही आपल्या आयुष्याचा? माझे वडील करतात. ते म्हणतात आयुष्य एक गणितच आहे. म्हणतात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळं बरोबर जमलं तर आयुष्याच्या शेवटी यशस्वी पूर्णांकात उत्तर मिळतं. व्यवहारिक अपूर्णांकात किंमत नाही. हुंड्याचं नाही जमलं, हुंड्यापेक्षा व्यवहाराचं नाही जमलं, संस्कारांचं नाही जमलं तर समजायचं लग्नाचं सुद्धा नाही जमलं. उमेश, हे सोडू नकोस आणि अधीर येऊ नकोस. अगं लग्नबंधन हे गुंतवण्यासारखं कसं तरी बोलावं लागेल. ते पद्धतशीरपणे वाढावं लागतं. साखर आणले. हो छत्री आणले. अरे हो डझन पॅटर्न. इतकी काही घाई नव्हती सर. तुमच्याकडून काय केव्हाही मिळाली असती. हो की नाही काका? काय झालं होईला? उलटली. हो हो छत्री छोटस वादळ झालं त्याच्यामध्ये उलटली. नवीन आहे ना आणले? नाही तेच म्हणतो मी. तुम्ही काय आणता नवीन? काय? अहो मी घेतलीच नसती ना. तुम्ही काय आणता नवीन? बरं बरं. हो मी बसू ना? तुम्ही थांबणार आहात? का जाऊ? नाही बसा ना. हो पण कुठं? आमच्या दादाची खोली आहे ना, या दाखवतो. कुठे खोली? हो ही तुम्ही उभे आहात ही आमच्या दादाची फॅमिली रूम आहे. आमचं घर छोटं शिवाय गैरसोयीचं आहे. गैर सगळं पलीकडं इथं सोय आहे बसायची. तुम्ही पण बसा ना. आलो तुम्ही चहा घेऊन येतो. हो मलाही घेऊन या. हो तुम्हाला तुम्ही चहा घेऊन येतो म्हणालात म्हणून म्हटलं. अच्छा म्हणजे तुम्ही विनोद केला. हो घेऊन म्हणजे पिऊन नाही, हातात घेऊन येतो. हातात म्हणजे कपात कपात. अरे तुम्ही आले का आमच्याकडे? हो मी आलोय भांडारकर. अरे वा आलाच वाटतं. अरे चहा ठेवायला सांग. बसा बसा. फार वेळ नाही लागला आपला. गेला पण मजेत गेला. आपले धाकटे बंधू होते आमची करमणूक करायला. बरं तर आपण मूळ विषयाला साथ घालूया. बोला. गोष्ट वाचली मी तुमची. पण खरं सांगू मला नाही वाटत तुमची गोष्ट मला स्वीकारता येईल अशी. का? मला 2 मुद्दे जरा खटकतात. कोणते? तुमच्या गोष्टीत बहिणीच्या लग्नाला हुंडा द्यायला नको म्हणून मुलगा बापापासून वेगळा होतो. होऊ शकतो. केव्हाही होईल. बरं त्या स्वातंत्र्याने त्याला सुख मिळेल. त्याला हवं असलेलं सुख नक्कीच मिळेल नाही का? हो, पण मुलगा बापापासून वेगळा झाला बापाचे हाल होणार त्याला जबाबदार वडील. का? आजपर्यंत त्या मुलाला सांभाळलं शिकवलं लहानाचा मोठा केला आणि आताच्या किरकोळ कारणांसाठी मुलगा बापापासून वेगळा राहतो. हे शहाणपणाला धरून आहे. माझ्या कथानकाला धरून आहे. माझं कथानकच विभक्त कुटुंबावर आधारित आहे. पण कथानक लोकरूढीला धरून नको का? हो लोकांना नाही लागत त्याचं काही. लोकांना सिनेमात फक्त 2-4 गाणी 2-4 नाच आणि 1-2 रोमॅन्टिक सीन आणि काही 4-5 गाण्याचा विनोद असला की पुरतं लोकांना. हे कथानक विधानक नाही लागत. हो पण माझ्यासारखे काही प्रेक्षक येतात ना त्यांनी जर हा एक आदर्श चित्रपट म्हणून पाहिला तुमच्या वडिलांच्या नावाकडे पाहून तर लोक त्यांची किंमत कमी करतील. हे पहा तुम्ही त्यांच्याशी केलेली माझी तुलना नको आहे. कथानकाचं काय ते बोला. रागावू नका बुवा. BA स्पोर्ट. आता तुमच्या गोष्टीतील मी उदाहरण तुम्हाला डायरेक्टच पटवून देतो. तुमच्या बहिणीवर माझं प्रेम आहे आणि मी लग्न करायचं ठरवलंय. तुम्ही? हो का? काही हरकत नाही. हरकत तर मुद्दाच नाही. तुमच्या नाही पण तुमच्या बहिणीच्या दृष्टीने विचार करा. मी एक सुशिक्षित आहे घरंदाज आहे घरी पैसा भरपूर आहे. एकूण तर काय तुमची बहीण सुस्थली पडणार आहे. तुम्ही नकार द्याल?
काहीच कारण नाही. नाही ना? पण माझ्या वडिलांनी 2 लाख रुपये हुंडा मागितलाय. तुम्ही देणार की नाही? आणि अशा वेळी तुम्ही काय कराल? मी तुम्हाला तुमच्या वडिलांपासून वेगळं व्हायला सांगेन. आणि त्यांना दुखवण्याची माझी तयारी नसेल तर? असली पाहिजे. का? जर तुमचं माझ्या बहिणीवर प्रेम असेल तर ती तयारी असायला हवी. तिच्यासाठी वाटेल तो त्याग करायला तुम्ही तयार पाहिजे. मी काय करायला पाहिजे हा प्रश्न नाहीये. तुम्ही हुंडा देणार की नाही ते मला सांगा. हुंडा? मी का हो? का विचारत का पडला? तुमचं तुमच्या बहिणीवर प्रेम तर आहे ना? आहे, अगदी जीवा पलीकडे प्रेम आहे, जीवा पलीकडे. आपण इथेच होता? हो, आताच आलं. तुम्ही मला ओळखता? वा, अण्णासाहेब आगरकरांना कोण ओळखत नाही? आयुष्यमान. या बसा ना. नाही, चालू द्या तुमचं. तुम्ही कशाला आला तिथं? अरे असं काय करतो? विषय चाललाय माझ्या मुलीच्या लग्नाचा. तुझी बहीण असली तरी माझी मुलगी आहे. बसा ना आपण. काय त्यांचं आता वय झाले, तुम्ही लक्ष देऊ नका त्यांच्यावर. म्हणजे वडील ना तुमचे? हे बघा, तो रागानं नाही बोलला. म्हणजे शब्दात मला वाईट वाटण्यासारखे असले ना तरी मनाचा खूप चांगला आहे तो. म्हणूनच त्यांना विचारलं तुम्ही हुंडा देणार की नाही? मुळीच नाही. कारण हुंडा घेण्याची पद्धत अमानुष आहे. पण तुम्ही हुंडा देणार नसाल तर तिचं लग्न मोडणार आहे. आता तिच्या आयुष्याचा विचार करायचा तो कुणी? वडिलांनी. मुलांना नाही? काय संबंध? अरे असं काय करतोय? तुम्ही कशाला मध्ये बोलताय? अरे ही जबाबदारी तू घेणार नाही तर कुणी घेणार? तुमची तुम्ही. आणि घराचा? ज्याच्या घराचं त्याने पाहावं. मला माझा संसार आहे. इतरांच्या संसाराकडे विचार करत बसलो तर मला माझ्या संसाराचा विचार करायला वेळ मिळणार नाही. मला कुणालाच न पटणारे विचार आहेत तुमचे, म्हणून तुमचं कथानक मला स्वीकारता येणार नाही. ठीक आहे, तर मग ऐका. माझ्या कथानकासाठी तुमची मला गरज नाही, पण माझ्या बहिणीच्या लग्नासाठी तर नाहीच नाही. जो या कथानकासाठी पैसे देणार आहे ना तोच माझ्या बहिणीची लग्नही करणार आहे. कोण? मी, विनायक विघ्ने. अरे वा, या विनायकराव या. तुमच्याबद्दलच बोलणार होतो. या. अरे वा मंदा, या साडीमध्ये खूप छान दिसतेस तू कशाला उभी राहिली सुद्धा? नसत्या माणसासमोर उभं राहायचं काय कारण होतं का तुला? नसत्या म्हणजे मी वाटतं. अहो ती उभी असताना मी आलोय. तू कशाला आलास या घरात हे तुमच्या मुलालाच विचारा ना. मी बोलवलं त्याला इथं. काय म्हणणं आहे तुमचं? हा या घरात आलेला मला चालणार नाही. हा या घरात येणार. माधव, अगदी तुमची परवानगी नसली तरीही. तुमच्या घरातील खासगी भांडणं माझ्यासारख्या फिरायताना न ऐकलेलीच बरी. हे प्रकार मला नवीन आहे. वाईट वाटून घेऊ नको. गणित अर्धवट सोडवायची सवय नाही मला. उत्तर नाही सापडलं तर ताला करून पाहायची जुनी पद्धत आहे माझ्या परिचयाची. येतो मी. वा, पसंत आहे मला. कोण? तुझ्या गोष्टीची कल्पना. तू कशाला थांबलीस इथं? जा. मी तयार आहे तुला कर्जाऊ पैसे द्यायला. हे पहा, हे असले व्यवहार या घरात होता कामा नयेत. बापापासून वेगळं होऊन त्यांचीच इस्टेट उधळायची एवढेच धंदे आहेत तुमचे. आणि हे पाठ या घरात कोणाला मिळतं कारण नाही. चालायला लागला तुम्ही इथून. अरे जा म्हणतो मी. हा विनाय, आता जातो. आता तूच ये माझ्या घरी. व्यवहार तिथेच करू. काय आहे ना, हे घर तुझं नाही आहे. वाट पाहतोय तुझी. अरे अरे कोणा सामान? अरे काय कोणा सामान? कुणीतरी मिलिटरीवाला आहे. सामान्याला मी काय हमाला असं बोललो तर तो वाईट मागणी माझा. कशा बोललाय? मिलिटरीवाला तो मारणारच. आणि तुला एवढी घाई कसली आहे? अहो तुमचं नाटक आहे ना, मी बघ तिथं प्रत्यय. अरे हो, बाई हेड मास्तर थांबले, रिक्षाही उभी आहे. अक्का, ओ वहिनी, अहो चला लवकर. भाई रिक्षा थांबले. या बायकांना ना कपडे बदलायला फार वेळ लागतो बुवा. अहो चला की. अक्का, अगं काय चाललंय? ओ वहिनी, ओ येत आहे की आम्ही जाऊ? अक्काला ना खरंच दिमाग थोडं कमीच आहे.
बघा ना किती वेळ लावताय ते. अगं बाई चल लवकर, तो रम्या नाही येणार आहे. हो वहिनी, हो चला हो लवकर, दादा ओरडेल. वहिनी आता तुला यायचंय की नाही? किती वेळ? मी बायका आहे अशा. तुझी नेहमीची घाई असते. वाजले किती बघ. वेळ लागतो बायकांना. खबरदार सुनबा, यांच्याबरोबर बाहेर गेलीस तर मग हाव. चल हो पलीकडा. मामांजी, अरे काय करतोस काय तू हे? वीट आणा वीट या घराचा आणि या बंधकांचा. का वागलं त्या विनायकाचं? का हाकलं त्याला या घरातून? जिथं तिथं तुमची गळचेपी, जिथं तिथं मुस्कटदाबी. तुम्ही म्हणत तसं राहायला पाहिजे, सांगत तसं वागायला पाहिजे. नाही व्हायचं ह्या पुढे या घरात. नाही राहायचं मला या घरात, तुमच्या बंधनात. वेगळं व्हायचंय मला. वेगळा वाटतं तुला? हा तुझा हा कर्ण का तुला भेट सांगायला आलाय. तुझा वेगळा हो. रघुनाथ बोलू नकोस. अरे पोराची मला जपता येत नाही. बाप कसा झालास? आजपासून तुझा आणि तुझ्या मुलांचा संबंध. उद्यापासून या घरात तुझी दोष, येण्या जाण्याच्या धर्माचे दोष, आणि मग इथे सीमारेषेप्रमाणे पडदा घातला जाईल. आणि उद्यापासून हे घर वेगळं आणि हे घर वेगळं. झोकुनी धुंदे यशाचे